आणि एक शिक्षक मला दाखवा की ज्याला मी सांगितले स्टेटस माझाच ठेवायचा, लगेच कमेंट करायची. त्यांच्यातल्या एका शिक्षकानं मला त्यांचा स्क्रीनशॉट पाठवलाय. त्यांचं जे अकाउंट आहे एक व्हॉट्सॲपचं, त्या अकाउंटला मेसेज येतो, ताबडतोब कमेंट करा, अशी अशी कमेंट करायची आहे. लगेच 5 मिनिटांनी मेसेज आहे, कमेंट चालू करा, ऑब्झर्वेशन चालू आहे, सिरियसली घ्या. आणि शेवटचा मेसेज आहे, अन्यथा पगार कट केला जाईल. 10 वर्ष आमदारकी मिळाली. आपलं चिन्ह 2 नंबरला आहे, धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे. भाषण झालं की मग परत घेऊ. अजितराव, ...2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या प्रचाराच्या निमित्त या सभेचं आयोजन केलं आणि या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं आणि ज्यांनी अनिल भाऊंच्या पश्चात आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला. आणि मी अनेक भाषणामध्ये पूर्वी सांगितलं आहे की जरी भाऊ गेले असले तरी आज भाऊंचा अंश कुठं ना कुठं तरी भाऊंच्या कार्यकर्त्यांच्यात, जुन्या सहकाऱ्यांच्यात मला 100% दिसतो. आणि त्याच पद्धतीनं 13-14 वर्ष भाऊ जरी आपण वेगळे राहिलो असलो तरीसुद्धा ज्या वेळेला खऱ्या अर्थानं आमच्या कुटुंबाला गरज होती त्या गरजेच्या वेळेला तुम्ही सर्वांनी निर्णय घेऊन तुम्ही आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी तुमच्या मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो. व्यासपीठावरती उपस्थित विटा शहराचे ज्येष्ठ नेते आदरणीय विलास बापू, ज्येष्ठ नेते आदरणीय कृष्णातांना, भाजपचे नेते आणि खरं अनिल अप्पांचं कौतुक केलं पाहिजे
मी ज्या ज्या वेळेला विट्यातून बाहेर पडतो त्यावेळेला आप्पा मला कुठंतरी पदयात्रेमध्ये किंवा घराघरात दिसतात. व्यासपीठावरती उपस्थित माजी नगरसेवक आदरणीय अमोलदादा, माजी नगरसेवक, आणि मला असं वाटतं की आज खरं माझ्या भाषणाची गरज नव्हती. सुमित भैया, आज तुम्ही तोडफोड भाषण केले. आदरणीय धर्मेश भैया, आदरणीय महेश दाजी, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय उत्तम बापू, आदरणीय विनय अण्णा, आदरणीय सुरेश काका, आदरणीय रमेश आप्पा, आदरणीय चेअरमन साहेब, माजी नगरसेवक आणि माझे सहकारी मित्र आदरणीय अमर भैया, सगळीच नेते मंडळी, आता सगळ्यांची नावं काय घेत नाही. भाऊ आणि सुमित भैया, थोडंसं सुमित भैया, आज तुमच्या भाषणाची लय खूप वेगळ्या पद्धतीनं होती आणि आज झालेल्या टीकेला उत्तर द्यायचं ह्या भूमिकेतनं तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतंय ज्या अर्थी एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन टीका चालू आहे त्या अर्थी निकाल स्पष्ट झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे भाऊ, शक्यतो पायाखालची वाळू सरकली, मनोबल खचलं की अशा पद्धतीचं वल्गना करून काय मिळते का बघण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. त्यामुळं मला असं वाटतं की त्याला फारसं महत्त्व न देता ज्या पद्धतीनं गेले अनेक दिवस तुम्ही सगळेजण माझ्यासाठी, आपल्या पार्टीसाठी काम करताय, त्या पद्धतीनं आपलं काम चालू ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी धर्मेश भैयांच्या प्रचाराच्या वेळेला अनेक बाबतीमध्ये माझं मनोगत व्यक्त करत असताना ह्या मतदारसंघामध्ये झालेल्या कामांचा उल्लेख केला होता. भविष्यामध्ये ज्या गोष्टी ह्या विधानसभेच्या निमित्तानं भाऊ करायच्या आहेत त्याचाही उल्लेख केला होता. आज टीका टिप्पणी होत असताना अनेक वक्त्यांनी भाऊंच्यावरती, म्हणजे शक्यतो भाऊ संस्कृती आहे की गेलेल्या माणसावरती कोणी बोलू नये असे आपल्यामध्ये एक प्रघात आहे. पण दुर्दैवानं 8 महिने झाले भाऊंना जाऊन, पण त्या 8 महिने झाले तरीसुद्धा आज दुर्दैवानं अनिल भाऊंच्या वरतीच टीका केली जाते. जरी वेदना होत असल्या तरीसुद्धा आम्ही थोडं पाठीमागं टाकून बापू काम करण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि मग टेंबू योजनेचं पाणी आलं म्हणून काय झालं, असं काय तुम्ही मोठं काम केलं, असं ज्यावेळेला टीका होत असते त्यावेळेला या टेंबू योजनेचं पाणी आल्यानंतर काय होतं त्याचं उत्तर हे पाकिट आहे. रुपेशच्या चिरंजीवानं आज मला इलेक्शनच्या निमित्तानं मदत करणं, त्या मुलानं त्याच्या कुस्तीमध्ये कमवलेले पहिलं बक्षीस मला देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वडिलांच्या शेतीमध्ये झालेला बदल आणि पाणी आल्यामुळं त्याच्या शेतीमध्ये आर्थिक उन्नतीमध्ये झालेला फरक आणि त्या ईर्षेपोटी रुपेश पैलवाननं त्याचा मुलगा पैलवान करायचा निर्णय घेतला. पैलवान पाणी आलं नसतं तर तुम्ही पैलवान करायचा निर्णय घेतला नसता पोराला, बरोबर आहे का नाही? पाणी आलं, आर्थिक सोबत आली म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला आणि त्या मुलानं बक्षीस मारल्यानंतर तो मुलगा जर माझ्यापाशी बक्षीस येऊन देत असेल तर याच्यापेक्षा दुसरं कुठलंही सर्टिफिकेटची तुमची आवश्यकता नाही असं मला म्हणायला काही हरकत नाही. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, किंबहुना माझ्यापेक्षा जास्तीची माहिती तुमच्याकडे 100% आहे की ह्या मतदारसंघामध्ये ह्या टेंबू योजनेचं पाणी आल्यामुळे झालेला बदल, किंबहुना त्या सगळ्याचा परिणाम या विटा शहरावरती जो भाऊ झाला आहे तो इतका प्रचंड मोठा आहे की त्याची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. आजही या विटे शहराच्या अवतीभोवती असलेले हजारो हेक्टर क्षेत्र आज ही शेतीवरती अवलंबून आहे. 50%पेक्षा जास्तीची लोकसंख्या आज ही या शेतीवरती अवलंबून आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा बदल, ती शक्ती निर्माण करण्याचं काम ह्या पाण्याच्या निमित्तानं झालं आहे. त्यामुळं मी त्याच्यावरती फारसं काही बोलणार नाही. भाऊ, कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण मी विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत निवडणुकीचा विचार केला नव्हता. जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये आपल्या माध्यमातून ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काय निधी मिळतोय का ही भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न करत होतो. आचारसंहिता लागल्यानंतर मात्र मी निवडणुकीचा विचार करायला सुरुवात केली होती.
कारण मी अनेक भाषणामध्ये सांगितलं की मी अशा संस्कृतीमध्ये अशा वडिलांच्या पोटी जन्माला आलो आहे की माझ्या दृष्टीनं निवडणूक ही गौण भाग आहे, पण आपल्यावरती आलेली जबाबदारी अशी होती की ह्या मतदारसंघाचं पालक होतं आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कसलाही बाकी विचार न करता, म्हणजे भाऊ मी सगळ्या भाषणामध्ये सांगतोय की कुणाला तरी हरवायचं आहे, कुणाच तरी जिरवायचं आहे, कुणाला तरी राजकारणातून संपवायचं आहे, ह्या भूमिकेतनं आपल्याला निवडणूक करायची नाही. ज्या पद्धतीनं गेले 40 वर्ष ह्या सगळ्या पार्टीनं अनिल भाऊंच्या कुटुंबानं ज्या पद्धतीनं ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले, जी विकासाची कामं केलेत ती कामं घेऊन जाऊन लोकांचा आशीर्वाद मागण्याची भूमिका या सर्व कार्यकर्त्यांनी ठेवली ना आम्ही ती ठेवून लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. भाऊ तुम्ही तुमच्या मनोगतात सांगितलं की तुम्हाला मतदारसंघाचा अंदाज येतो, ती वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज आटपाडीमध्ये काही लोकांना भेटून आला, तुम्हाला खानापूर तालुक्यातल्या काही लोकांची अंदाज आला आहे सगळ्या गोष्टीचा. आणि एका गोष्टीचं मात्र खरं आहे, आज मगाशी सक्ते सर मनोगत त्यांचं व्यक्त करून गेले. त्यांनी सांगितलं की असे रिपोर्ट आहेत तसे रिपोर्ट आहेत. मी काही फारसं रिपोर्टवर अवलंबून न राहणारा कार्यकर्ता आहे. पण भाऊ राजकारणामध्ये ह्या 15 वर्षामध्ये एवढं समजतं, माणूस बघितला, चेहरा बघितला, डोळे बघितले की कळतं हा माणूस काय करणार आहे. तेवढं कमवलं आहे आपण. आणि मी ह्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं भाऊ की ह्या जेवढे उमेदवार उभा आहेत या सगळ्या उमेदवारांच्यापैकी मी एकमेव उमेदवार असा आहे की माझा मतदारसंघ फिरून झाला आहे. एक ना एक गावात भाऊ जाऊन आलो आहे मी. ज्या पद्धतीनं आम्ही जातो आहे, ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. विजय भाऊ माझ्याबरोबर सगळ्या गावामध्ये होते. विजय भाऊंना राहवलं नाही. त्यांनी एका मनोगतामध्ये असं सांगितलं की 1990 पासून अनिल भाऊंच्या बरोबर फिरतोय, पण अनिल भाऊंच्या 90च्या निवडणुकीपेक्षा जास्त प्रतिसाद ह्या निवडणुकीला मला लोक देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे सगळं जेवढं आपल्याला कळतं तेवढं त्यांना कळत असणार की भाऊ. कदाचित उमेदवाराला कळत नसेल, पण उमेदवारांच्या वडिलांना अंदाज येतोय ना. त्यामुळं हे सगळं कसरत चाललं आहे भैया. त्यामुळं फारसं त्याकडे लक्ष देत नाही. आता कोण काय म्हणते ह्याला महत्त्व राहिलेलं नाही. भाऊ माझं असं स्पष्ट मत आहे, मी जेवढं फिरलो आहे 80% लोकांनी मन केलं आहे कुणाला मतदान करायचं. तुम्ही आता पैसे द्या, प्रचार करा, न करा, बरोबर ना आप्पा. 80% लोकांचा निर्णय फायनल झाला आहे की आम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायचं. त्यामुळं निवडणूक लांब पुढे गेलेली आहे. खऱ्या अर्थानं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. आणि मी सुहास बाबर हा अनिल भाऊंच्या पश्चात जनतेचा उमेदवार म्हणून भाऊ मी त्या ठिकाणी गेलो आहे. लोकांनी मला जनतेचा उमेदवार म्हणून स्वीकारले. लोकांनी जरी मला आज नेते सगळे पाठिंबा देत असतील तर त्या पाठिंबागच्या भावना, त्या पाठिंबागचं मत, त्या पाठिंबागचं तत्त्व ह्या लोकांनी खरं त्यात अनुभव घ्यायला पाहिजे होता. निश्चितपणे निश्चित भावनेनं कसल्याही अपेक्षेशिवाय ह्या सगळ्या लोकांनी भाऊ निर्णय केला आणि आज सगळी लोकं माझ्या पाठिंबाग उभं राहत आहेत. मी धर्मेश भाई यांच्या भाषणाच्या त्यावेळेला सांगितलं, आता बापूंसारखा सिनियर माणूस म्हणजे 30-30, 35-35 वर्ष तुमच्याबरोबर तुमचं कुटुंब मोठं व्हावं या हेतूनं तुमच्याबरोबर राहिलेलं कुटुंब 50 वर्ष बापूंनी तुमच्यावर व्यतीत केले, आयुष्य अख्खं पानाला लावलं. ती माणसं जर आज माझ्या पाठीमागं ताकदीनं उभारत असतील तर कदाचित त्यांना बरं वाईट चांगलं कळलंय, चांगलं आहे म्हणून ते माझ्या मागं उभं राहिले असते. कारण भाऊ 50 वर्षानंतर माणूस कधी बदलत नाही. 50 वर्षानंतर त्यांना वाटलं असेल की हा मुलगा चांगला आहे, या मुलाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. ती भूमिका घेऊन मागं उभं राहत आहेत. भाऊ तुम्ही निर्णय केल्यामुळं आज सगळ्या पार्टीला त्या ठिकाणी हत्तीचं बळ आले. तुम्हाला कदाचित भाऊ माहीत नसेल, पण काही लोक असे असतील, मी आता रेवानगरला माझी मिटिंग झाली होती, आपण गांधीनगरला एकत्र बसलो होतो, भवानीनगरला एकत्र बसलो होतो. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना मी शेवटला हेच सांगत होतो की विधानसभेपेक्षा माझं ध्येय आहे कसल्याही परिस्थितीत मला विटा नगरपालिकेची सत्ता घ्यायची आहे आणि त्यासाठी तयारीला लागा. आणि कशासाठी घ्यायचे आहे काय, आम्हाला तुमची जिरवायच नाही काय नाही. आता तुम्हाला दिलं ना 40-40 वर्ष, 50-50 वर्ष लोकांनी तुम्हाला संधी दिली. तुम्ही काय करू शकला नाही म्हणून लोक आज आमच्या पाठीमागे उभारण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही तुमच्या मनोगतात भाऊ सांगितलं की अनेक पाठिंबे होतील. मी धर्मेश भैयांच्या कार्यक्रमात सांगितलं बापू की धर्मेश भैया तुम्ही त्या माळेची गाठ सोडली आहे, फक्त गाठ सोडायचा बाकी होता. एक 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 मोती. आता काय तुम्हाला सांगायचं,
भाऊ म्हणते ते काय चुकीचं नाही. भाऊ कुणालाच तिकड राहायचं नाही, त्याला कारण आहेत. आज सुहास बाबर काय देऊ शकतो का? काय देऊ शकत नाही, त्याला त्याची तेवढी परिस्थिती नाही. वडिलांच्या पश्चात होणारी ही पहिली निवडणूक आम्ही आज आमचं कुटुंब लढत आहे. आमच्या कुटुंबात निर्णय करणारसुद्धा आम्ही दोघंच आहे. हे अशा परिस्थितीमध्ये ही माणसं ज्यावेळेला आमच्या मी समजा कोणाला तर देऊ शकलो असतो, एखाद्याला कोणाला तर देऊ शकलो असतो. अशोक भाऊंना मी देण्या एवढा मोठा आहे का? काय बोलतो आपण? राजकारण कुठल्या थराला नेतो? ज्या माणसाकडं एवढ्या मोठ्या बँका आहेत, ज्या माणसांच्या एवढ्या मोठ्या संस्था आहेत, त्या माणसांना सुहास बाबर काहीच देऊ शकत नाही. हा मात्र अशोक भाऊने आशीर्वाद इतका मोठा मला दिलाय की त्याचा त्रास तुम्हाला फार व्हायला लागलाय. त्यामुळे ही उद्विग्नता तुमच्यामध्ये निर्माण व्हायला लागले. मला असं वाटतं की तुम्ही थोडं मनातनं विचार करायला पाहिजे. कारण भाऊ त्यांनी टीका माझ्यावरती करू द्या, त्यांनी सुमित भाई यांच्यावरती टीका करू द्या, आम्ही ते स्वीकारू, अगदी खिलाडू वृत्तीने स्वीकारलो. पण मला असं वाटतं की त्यांनी तुमच्यावरती काय बोलायला नाही पाहिजे होतं, त्यांनी बापूंच्यावरती काय बोलायला नाही पाहिजे होतं. ज्या माणसांच्यामुळं 15 वर्ष सत्ता आपली नगरपालिकेची टिकून आहे, कधी ना कधीतरी त्या माणसांची मदत झाली. मदत केलेल्या माणसाची प्रतारणा कधी करायची नसती, ह्या मताचं मी आमचं कुटुंब आहे आणि मी ते मानणारा छोटासा कार्यकर्ता आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्या बाबतीत बोलायला नाही पाहिजे होतं. तुम्ही बाह्यांच्यावर बोला, माझ्यावर बोला, आम्हाला काही फरक पडत नाही. पण चुकीच्या पद्धतीनं एवढ्या ज्येष्ठ माणसांना, भाऊ त्याला कारण पण असंच आहे, या माणसांचं धाडस होतं कसं? त्याला भाऊ आपण चुकलो आहे. आपली आप्पा मला आठवण 2012 सालीच कार्यक्रम झाला असता यांचा. फक्त आपल्याकडनं घोटाळे झाले म्हणून ही लोक दुर्दैवाने सत्तेमध्ये बसले आणि आपल्या चुकांच्यामुळं हे शहर भाऊ 30-40 वर्ष मागे गेलं. आणि मला असं वाटतं 40 वर्ष मागे त्याचं कारण आहे ना भाऊ, मी अनेक भाषणामध्ये सांगितले की तुम्ही ज्यावेळेला माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करता, तुम्ही ज्यावेळेला भाषणामध्ये सांगता की काय तुझं कर्तृत्व आहे म्हणून तू उभं राहिलायस, वडिलांच्या सहानुभूतीवरती उभं राहिलायस, वडिलांचा वारसा सांगत फिरतोयस, असं माझ्यावरती आरोप केले जातात. आता मी माझ्या वडिलांचाच वारसा सांगणार, मी माझ्या वडिलांचा सांगायचं का त्यांच्या वडिलांचा सांगायचं का? आणि मला वाईट वाटायचं काही कारण नाही, कारण माझ्या वडिलांनी इतकं प्रचंड काम केले, त्या वडिलांचा वारसा सांगणे माझी नैतिक जबाबदारी आहे. आणि मी फक्त विचारांचा वारसा सांगत नाही, मी कर्तृत्वाचा वारसा सांगतोय. त्याला कारण असं आहे भाऊ, आज तिथं जाऊन भाषण करतात, माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ज्या मुलाच्या कर्तृत्वावर, ज्या उमेदवाराच्या कर्तृत्वावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्याच मुलानं तुम्ही नेतृत्व करत असलेल्या शहराला पाणी मिळत नाही म्हणून 87 कोटी रुपये मीच दिलेत त्यांना पाणी पुरवठा योजनेला. त्या गावातलं बसस्टँड चांगलं व्हावं म्हणून 15 कोटी मीच दिलेत. त्या गावातले रस्ते चांगले असावेत, कारण तुमच्या हयातीत कधी रस्ते तुम्हाला जमले नाहीत. विट्यातल्या 70% लोकांना सायनसचा त्रास आहे साहेब, धुळीमुळं होता. आणि तुम्ही ज्या मुलावर कर्तृत्वाचा प्रश्नचिन्ह उपस्थित करता, त्याच मुलानं तुम्हाला रस्त्याला 100 कोटी रुपये दिलेत. तीच मुलं काम करतायत. तुमच्या गावात अडलेल्या नडलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठीमागं आज आम्ही सगळे उभं राहतोय. तुम्ही जिथं जिथं अडवताय तिथं तिथं आम्ही वाट मोकळी करून देऊन त्या लोकांना मदत करण्याची भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यावेळेला तुम्ही माझ्यावरती आरोप करताय की तू वडिलांचा वारसा सांगतोयस, माझ्या वडिलांना जाऊन भाऊ 8च महिने झाले. हनुमंतराव पाटील साहेबांना किती वर्ष झाले जाऊन, आणि सदाभाऊनी सांगून द्या ना त्यांचा वारसा, मला काय तक्रार नाही. त्या माणसाचं कर्तृत्व तेवढं होतं. साहेबांच्या बाबतीत मी बोलण्यासारखं नाही, त्यांचं कर्तृत्व होतंच, नाकारायचं काही कारण नाही. सदाभाऊनी सांगू दे की वारसा, तुम्ही कशाला सांगताय आमच्या आजोबांचा वारसा म्हणून? मग तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही माझ्यावरती आरोप करताय, भाऊ 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एका तराजूत होतो. तुम्ही महाविकास आघाडी सरकार आलं, तुम्ही सत्तेत होता, तुम्हाला कोणी अडवलं होतं काम करायला? नाही. 2022 साली सरकार बदललं, महायुतीचं सरकार आलं, तुम्ही टान्न करून उडी मारून आला. त्याच्यात जाहीर भाषणात सांगायला लागला की आमचा नेता अजितदादा, आमचे नेते असे, आमचे नेते उपमुख्यमंत्री, आम्हीच सगळे पैसे देतोय. मग त्यावेळेला तुम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाला आणि दुर्दैवानं माझे वडील गेले. वडील होते तोपर्यंत ठीक होतं, वडील माझे काम करत होते. ह्या 8 महिन्यामध्ये आपण दोघं एका तराजूतच होतो.
तेही आमदार नव्हते, आम्हीही आमदार नव्हतो. तेही सत्तेत होते, आम्हीही सत्तेत नव्हतो. मी 1350 कोटी आणले, तुम्ही 1 रुपया तर आणला का मला सांगा. आता कुणाचं कर्तृत्व काढायचं भाऊ, आणि कशासाठी काढायचं. मी मंत्रालयात जात असताना मी आणि माझा भाऊ जायचो. आम्हाला कोणाच्या आधाराची गरज नव्हती, आम्हाला काय लाज वाटायचं कारण नव्हतं. प्रसंगी पहिल्यांदा अपमान पण झाला, आम्ही तो स्वीकारला ना. वडील गेल्यानंतर आपल्या हातामध्ये कसलंच पत्र नाही. सुहास बाबर भाऊ तिथं आमदार एकमेकाला धडकतात, कोण ओळखते मंत्रालयात. पण ते घेऊन जबाबदारी ह्या मतदारसंघातल्या लोकांना, ह्या विटा शहरातल्या लोकांना, आम जनतेला आपला आमदार नाही, ह्या कार्यकर्त्यांना आपला आमदार नाही, भाऊ नाहीत, ही जाणीव न होऊन देण्याचं काम ह्या 8 महिन्यामध्ये केलं आहे. मी स्वतः जात होतो ना, संघर्ष केला आहे, मंत्रालयात फिरलो आहे, कामं मंजूर करून घेतलीत. हे एकदा दोनदाच व्यक्त आला बघा. परत प्रत्येक वेळेला वडिलांना घेऊन आला येऊ, प्रत्येक वेळेला. म्हणजे काम होईना म्हणून परत वडिलांना घेऊन आला. इथंपर्यंत ठीक आहे, तिकीट मागायला पण वडिलांनीच तिकीट मागायचं. तिकीट मागताना वडिलांनी तिकीट मागायचं, वडिलांना मिनत्या कराव्या लागल्या. तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. एवढंच काय, पण तुमचा अर्ज भरल्यानंतर डमी अर्ज म्हणून सुद्धा वडिलांचा अर्ज भरावा लागतो. तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. मला असं वाटतंय की तुम्ही हे सगळं सांगितलं तरी माझ्या दृष्टीनं लोकांना ह्या गोष्टी आता पटण्यासारख्या नाहीत. तुम्ही आता ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. जर इलेक्शनमध्ये तुम्हाला कष्ट वाटत असतील, बघ शेवटी कष्टाचं काम आहे, आम्ही झोपतच नाही, तेवढं फिरलं पाहिजे. आणि मला माझे वडील नाहीत, भाऊ वडील जर असते अहो कधीच बेंगळी करून टाकली असती मेनची. आणि कारण नसताना चुकीच्या बातम्या पसरायच्या. घर तोडतोय म्हणून सांगायचं सुहास बाबर. बघा व्यासपीठ, तोडलंय का जोडलंय घर, तुम्ही उत्तर द्या मला. आणि तोडायचंच घर असतं तर तुमच्या घरात सुद्धा मी आग लावू शकलो असतो. तुमच्या घरातल्यांनी जेव्हा आमच्यावर बैठक केली त्या दिवशी मला अनिल भाऊनी सांगितलं होतं, दादाला आठवतंय बघा, त्यांच्या घरात लक्ष घालायचं नाही, त्यांना काय करायचं शिकवतंय. भाऊ हा अनिल भाऊंचा आम्हाला सल्ला होता आणि ती भूमिका घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या भावाला सुद्धा मदत करताना मी त्या दिवशी पण भाषणात सांगितलं की त्यांनी येऊन सांगावं की मी एकदा म्हणलो आता आम्हाला मदत करायला लागते बरं का. तर ती भूमिकाच नाही आमची. मदत केल्यानंतर तुम्ही आम्हाला मदत करावी या अपेक्षेनं कधीही म्हणजे मदत करावी अशा भूमिकेतनं आम्ही त्या ठिकाणी राजकारण समाजकारण करत नाही. एका चांगल्या भावनेनं कुणाचंही घर तुटू नये. तुम्ही माझा तर तुम्हाला आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद देणार तर मोठा नाही, पण तुम्हाला सल्ला आहे, आता तर इथनं पुढे काय मी एकत्र राहा. कारण काय आहे, ही ज्याला माझ्यावर बैठक केलीच नाही ह्यांची मतं ऐकलीत मी त्यांच्या बाबतीतची. म्हणजे आज जी ताकदीने फिरतात एकमेकांसाठी, फिरलेच पाहिजेत. भाऊ अजिबात तुम्ही वेगळं होऊ नका, कारण तुमची मतं मी उमेदवाराबाबतीत ऐकलीत. ती जर मतं मी त्यांना सांगितली उमेदवाराला तर मोठ्या अडचणीला त्या ठिकाणी सामना करावा लागेल. त्यामुळे मला त्याविषयी नाही, तुम्हाला तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही ताकदीने त्या ठिकाणी राहायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करत असताना आरोप प्रत्यारोप किती वेळा आरोप करायचे, झाले की एकदा दोनदा झालं. आता ते सगळ्या गोष्टी चर्चा झाल्या, आता नवीन पान काढल्यात. आता म्हणे एकाच एक लढत झाली असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. अरे इतकं वेगळं दिसलं असतं तू 60-70 हजार मतांनी पडला असतंस. आता म्हणे एकाच एक लढतीमध्ये होत असताना सुहास बाबरनं अण्णांना उभं केलं. आत्ता म्हणलं कमाल झाली. एका बाजूला तुम्ही माझ्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय आणि एका बाजूला मान्य करताय घेऊ डाव टाकतोय राजकारणातले. अण्णा माझ्या शब्दावरती उभं राहतील. काय बोलतोय आपण. ज्या दिवशी अण्णांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं त्या दिवशी परखडपणे माझा रेकॉर्डिंग सुद्धा केलंय त्यांनी. परखडपणे मी मत मांडणारा कार्यकर्ता होतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं काय ठरलंय मला माहीत नाही, माझे वडील हयात नाहीत, रुजवात कोणाची घालायची. आणि मी आज अशा कंडिशनमध्ये आहे की मला पार्टीसाठी उभाच राहावं लागते. पार्टीसाठी मी थांबून चालत नाही. मला माझ्या पार्टीचा आदेश आहे, मला माझ्या ह्या लोकांचा आदेश आहे की मी उभा राहिलं पाहिजे, मी उभा राहणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी अण्णांना साष्टांग नमस्कार करून त्यांची माफी मागतो आणि त्यांना विनंती करतो की तुम्ही माझ्या मागं उभा राहा. हा म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही जाऊन काय सांगितलं, यावेळेला उभा राहायला लागते, आम्ही मागं आहे. हे कुणी सांगितलं, हे तुम्ही सांगितलं आणि तुम्ही फसवलं
म्हणून अण्णा रागापोटी उभा राहील. तुम्ही जाऊन आपलं नाही तुम्हाला लागते, तुम्हाला यायला लागते, सारखं जाऊन तुम्हाला राहावं लागते, अण्णा राहिले उभा. आता ह्यात सुहास बाबरचा काय रोल आहे? एका बाजूला म्हणायचं ह्याला काय कळत नाही येडा आहे, परत म्हणायचं ह्यांना अण्णानं उभा केले. असं कसं चालेल राजकारणामध्ये? एक काय तर धोरण ठेवून राजकारण केलं पाहिजे. मुळात भाऊ दुर्दैवानं त्यांच्यावर अशी परिस्थिती आहे, कुठल्याही गावात गेलं सांगायचं काय, सांगायचं काय हा प्रश्न आहे भाऊ. आज आळसणची मुलं आलेत, आळसण म्हणजे सरपंच किती कोटीचं काम तुमच्या गावात झाले? 50 कोटीचं काम. उठून सांगा गावात लोकांना. भाऊ असं कुठल्याही गावात जाऊ द्या, मी पत्रकार बंधूंना माझी म्हणते मी रुजवात घालतो. आता रेकॉर्डिंग आहे म्हणजे भाषणं ऐकतात कमी रेकॉर्डिंग जास्त करतात माणसं. त्यामुळं मी खोटं बोलायचं नाही ठरवले. समोर सांगतो, गावातला एखादा नेता बसला असेल, गावातला सरपंच बसला असेल, त्यांना विचारतो सांगा तुमच्या गावात किती काम आहे. छोट्यातलं छोटं गाव सांगतं भाऊ की 5 कोटी आलेत, 4 कोटी आलेत, कोण 7 कोटी, कोण 10 कोटी. सरपंच म्हणले 50 कोटी. हे 50 कोटी ह्या 4 वर्षातले लाळे साहेब. 90% काढलं तर फार मोठी अडचण तुमची होईल. त्यामुळे त्यांची अडचण अशी आहे, सांगायचं काय उठ्यातून काय सांगायचं? स्वच्छतेत पहिला नंबर आणला, अगं तुम्ही एकट्यानं आणलं वे? नाही त्याचा काय नाही, नाही आलाच नंबर, मी काय नाकारायचं काय कारण नाही, आला असेल नंबर. खानापूर नगरपंचायतचं पण आलाय, ते आमच्या ताब्यात आहे. ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर होती म्हणून पहिला नंबर आलाय. ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर होती म्हणून त्यांचा पहिला नंबर आलाय. तुमच्या एकट्याचं श्रेय अजिबात नाही. आज काय चाललंय, आज त्या टक्केवारीचा आरोप आमच्यावरती. कोणतरी भाषणात गेले की टेंबू 6व्या टप्प्याचे 10% मिळालेत. मला जर 10% मिळाले असेल तर तुम्ही इलेक्शन करू नका, मी वाईट कार्यक्रम काढून टाकेन. मग एका बाजूला म्हणायचं की आमच्याकडे लय पैसे त्यांच्याकडे नाहीत, आणि परत भाषणात येऊन सांगायचे की टक्केवारीने ह्यांना लय पैसे मिळाले. एक काय तर बोललं पाहिजे. माझ्यावरती जेव्हा टक्केवारीचा आरोप केला जातो त्यावेळेला मी धर्मेश भैया त्या दिवशी भाषणात सांगितलंय, एकमेव नगरपालिका आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, एकमेव नगरपालिका एवढ्या नगरपालिका अशी आहे की जिचं टेंडर कधी बिलो नाही. म्हणजे आमच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, DPDC सगळी टेंडर बिलो असतात, 20% 30% बिलो असतात. ही एकमेव नगरपालिका अशी आहे की 9% अबो, म्हणजे ते 9% आणि परत 20 मागायचे. म्हणजे ह्यांच्या कामात 29% टक्केवारी यांच्या आकडा आहे. आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सांगतात भाऊ. अशी अवस्था असताना कुणावर तरी आरोप करणं हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने काम चालण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि प्रत्येक वेळेला आता सांगायला काय नसल्यामुळं भाऊ झाले काय, कॉलेज काढलं, दूध संघ काढला, कॉलेज काढलं, दूध संघ काढला, बँक काढली, एवढा पगार दिला, एवढी कामाला लावली, तेवढी किती कामाला लावली, मला आकडा द्या तुमचा किती कामाला लावली. 1000 तर भाऊ शिकत नाहीत. त्या 1000 मधली ह्या मतदारसंघातली किती आहेत? 500. निवडणूक आली की कामाला लावायचा, 6000 पगार, 20,000 वर सही. निवडणूक संपले की त्याचा पगार 3000 करायचा, म्हणजे आपोआप सोडून जातोय. अशा लोकांनी मनोगत व्यक्त केले तर आमच्या बैठकीमध्ये भाऊ. ती मुलं समोर येऊन सांगतात की अशा पद्धतीने काम चालतं. आणि मला असं वाटतं की ह्या शहराचा, ह्या मतदारसंघाचा विकास होत असताना एका कॉलेजमुळं, एका दूध संघामुळं, एका बँकेमुळं झाला आहे का? अशोक भाऊंची खूप मोठी बँक आहे. मला असं वाटतं की ह्या मतदारसंघाचा सगळ्यात चांगला दूध संघ त्यांचा आहे. आमच्या शेंडेंचा दूध संघ सगळ्यात चांगला आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. अमरसिंह देशमुखांचा दूध संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशोक भाऊंची बँक चालू आहे. विटा मर्चंट बँक आमची मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तुम्ही ज्या पतसंस्थेचं कौतुक करता, व्यासपीठावरच्या 10 मंडळींच्या पतसंस्था आहेत. मग एका तुमच्या संस्थेवर चाललं होतं का? तुमचं जे कॉलेज आहे, माझं आहे ना छोटं, कारण माझ्या वडिलांना मला जे भाऊ, मी तुम्हाला आज भाऊ नाहीत पण तुम्हाला सांगायला हरकत नाही, हे ज्या संस्था उभा आहेत ना, हे तुमच्या वडिलांचं कर्तृत्व आहे. माझं आहे बारकाय पण ते मी केलं आहे, ते माझं कर्तृत्व आहे. कारण माझ्या वडिलांनी संस्कार देताना मला असे दिले, तुम्ही ज्या वेळेला पैसे मिळवत म्हणून शिक्षण संस्था काढली ना, त्याच वेळेला ह्या सुहासबाबांना कन्या महाविद्यालय काढलं होतं. म्हणजे ह्या मतदारसंघातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलींना, कारण त्यावेळेला ट्रेंड होता 2002-03 साली 12वी झाली की लग्न करून टाकायचं. त्या मुली भाऊ शिकलेत आपल्या कॉलेजला येऊन. कित्येक मुलींना आम्ही मोफत पास दिलेत.
आजही तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये गेला तर किती जर मुलं अशी आहेत फीस देत नाहीत, आम्ही म्हणतो जाऊ तिकडे, कुठं पैसे मागा. आणि भाऊ तुम्हाला माझं आव्हान आहे, सगळ्यांना विरोधकांना माझं आव्हान आहे, तुम्ही माझ्याकडं 100चा स्टाफ असू द्या, तुम्ही त्यांना बोलवून घ्या, जेवढा पगार देतो तेवढ्यावर सही असतं, कमी असू द्या, हाफ तिकीट अजिबात नाही. आणि एक शिक्षक मला दाखवा की ज्याला मी सांगितले स्टेटस माझाच ठेवायचा, लगेच कमेंट करायची. त्यांच्यातल्या एका शिक्षकानं मला त्यांचं स्क्रीनशॉट पाठवला आहे, त्यांचं जे अकाउंट आहे एक व्हॉट्सॲपचं, त्या अकाउंटला मेसेज येतो, ताबडतोब कमेंट करा, अशी अशी कमेंट करायची आहे, लगेच 5 मिनिटांनी मेसेज आहे, कमेंट चालू करा, ऑब्झर्वेशन चालू आहे, सिरियसली घ्या. आणि शेवटचा मेसेज आहे, अन्यथा पगार कट केला जाईल. 10 वर्ष आमदारकी मिळाली, 40 वर्ष नगरपालिका मिळाली, तुम्हाला कार्यकर्ते तयार करता आले नाहीत. आज एक व्हिडिओ फिरतोय, प्राचार्य फिरतायत फार्मसी कॉलेजचे प्रचार करत, कशासाठी, कोणावर कर्तृत्वाचा आरोप करताय, काय गरज आहे. निवडणुकीमध्ये मला असं वाटतं केलंय काय हे सांगायला पाहिजे आणि करणार आहे काय हे सांगायला पाहिजे. आता मोठ्या आवाजात सांगतात MNC झाल्या पाहिजेत, MNC झाल्या पाहिजेत, MNC. आता असं असतं का, MNC येतात का, अशा मल्टीनॅशनल कंपनी झाल्या पाहिजेत म्हणायला सोपं आहे ना. तुमचे हात कुणी धरले होते 19 पासून, तुम्ही ज्यावेळेला सत्तेत होता, तुम्ही ज्यावेळेला अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, तुम्ही ज्यावेळेला जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं होतं, तुमचे हात कुणी धरले होते का. मल्टीनॅशनल कंपनी भाऊ किती शहरात आहेत, पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, ह्या शहरामध्ये ह्या MIDC मोठ्या कंपनी आल्या पाहिजेत, MNC झाल्या पाहिजेत, ह्याबद्दल माझं दुमत नाही ना, आल्याच पाहिजेत. पण त्यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ना, ते उभं करण्याचं काम अनिल भाऊंनी त्यांच्या पार्टीने केलेलं आहे. त्याला पाणी असेल, लाईट असेल. भाऊ विटा शहरात येणारे प्रत्येक रस्ते, काय अवस्था होती आपल्या ह्या रस्त्याची. हा रस्ता नॅशनल हायवे झाला, गडकरी साहेबांनी परवा एका नॅशनल हायवेचं भूमिपूजन केलं, एका 3ऱ्या नॅशनल हायवेला त्यांनी त्यावेळेला मान्यता देण्याचं अभिवचन देऊन डिसेंबरपासून काम चालू करणार आहेत. 3 राष्ट्रीय महामार्ग येतात, ह्या शहराला जोडणारे सगळे रस्ते. तुम्ही ज्यावेळेला आमदार होता त्यावेळेला विटा वेजेगाव 3 मीटरचा होता, तुम्ही ज्यावेळेला आमदार होता त्यावेळेला विटा साळशिंगे 3 मीटरचा होता, तुम्ही ज्यावेळेला आमदार होता त्यावेळेला विटा पारे 3 मीटरचा होता, तुम्ही ज्यावेळेला आमदार होता त्यावेळेला विटा निवरी कसला रस्ता होता, तुम्ही ज्यावेळेला आमदार होता विटा कुंडल रस्ता कसला होता. आणि ज्यावेळेला महायुतीची सत्ता आली त्यावेळेला हे सगळे रस्ते इतक्या मोठ्या प्रमाणात झाले. म्हणजे खऱ्या अर्थानं लाईट, पाणी, रस्ते, दळणवळण ह्या बेसिक गोष्टी उभ्या राहिल्यानंतर इथून पुढच्या काळामध्ये आपण म्हणू शकतो, ते पण MNCला नाही, भविष्यामध्ये महायुतीची सत्ता आली तर आपण त्यावेळेच्या सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यावेळेच्या उद्योगमंत्र्यांना आपण म्हणू शकतो की आम्हाला आता कंपनी द्या, आमच्यात दळणवळण झाले, पाणी आले. कारण भाऊ सगळ्यात मोठी अडचण पाण्याच्या वेळेला चेन्नईला आणि बेंगलोर झाली होती, त्यावेळेला सगळ्या MNCs बंद केल्या होत्या, का तर पाणी नाही. आणि तुम्ही म्हणताय काय केलं पाणी आणून, तरी असं नसतं. निश्चितपणे एक आराखडा आपल्या डोक्यामध्ये ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जबाबदारीने करावं लागतं. भाऊ माझं उलटं मत आहे, माझं मत आहे की ह्या विटा शहरामध्ये आज दोघांचाच पैसा, एक शेतकरी आहे आणि दुसरा गलाई व्यवसाय आहे आमचा. ते सोनं चांदीवाले आमचे नसते तर ह्या विटा शहराला महत्त्वच प्राप्त झालं नसतं. पण भाऊ मागच्या 10-15 वर्षामध्ये दुर्दैवानं आमचे गलाई व्यावसायिक पलूसला जागा खरेदी करते, पलूस डेव्हलप व्हायला लागले, कडेगाव डेव्हलप व्हायला लागले, सांगली डेव्हलप व्हायला लागले, आमचे गलाई व्यावसायिक पुण्याला चालले, मुंबईला चालले. विटात एवढं नको म्हणतात का, याला जबाबदार कोण आहे? जबाबदार तुम्ही नाही. आणि तुम्ही आहे का नाही ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. दुकानदारांना तुम्ही आता फोन करताय, मतदानाला या बरं का, आम्हाला सहकार्य करा. ती फोन ठेवला की त्याच्या कमेंट जर ऐकली आता डोकं फिरून जाईल तुमचं. आणि परत उलटा मला फोन करतात, ह्याच दिवसाची वाट बघत होतो बघा आम्ही, म्हणते दुकानदार म्हणतात. ह्यांना कुणी घालवलं आपल्यापासून? तुम्ही दुर्दैवानं गलाई व्यवसायिकांना तुम्ही हाकलून दिलं आपल्या शहरातून. काय चालले? माझं स्पष्ट मत आहे भाऊ की आमचा मुख्य व्यवसाय गलाईचा आहे, त्यांना कुठेतरी आधार दिला पाहिजे. आमचा मुख्य व्यवसाय पोल्ट्रीचा आहे, आमचा मुख्य व्यवसाय यंत्रमागाचा आहे. आज पोल्ट्रीवाल्यांची अवस्था काय भाऊ? तुम्हाला तर माझी स्वतःची पोल्ट्री आहे. ह्या पोल्ट्रीवाल्यांना आधी उभं केलं पाहिजे, त्यांना उभा करताना. कारण हा तेजी मंदीचा धंदा आहे भाऊ. त्यामुळं बाबा रॉ मटेरियल परचेस करून स्टॉक करायला आपल्याकडे गोडाऊन्स पाहिजेत. ज्या वेळेला नेक रेट ठरवतं अंड्याचा, कमी जास्त प्रमाणात होतं, ज्यावेळेला कमी असेल त्यावेळेला आमच्या अंडी आम्हाला स्टोरेज टाकता आली पाहिजे, त्यासाठी स्टोरेज उभा करता आलं पाहिजे.
सगळ्यात जास्त द्राक्ष उत्पादित करून एक्सपोर्ट करणारा आपला भाग आहे. त्यासाठी रेसिड्यू तपासणीची प्रयोगशाळा असते, ती तपासणी करणारी प्रयोगशाळा आपण उभा करायला पाहिजे. आमच्या किल्लार जनावरांचं आमचा आटपाडीचा पॅटर्न आहे, आपलं पेटंट आहे ते. त्या किल्लार जनावरांचं संगोपन व्हावं त्यासाठी तिथं केंद्र उभं करणं आवश्यक आहे. बहिर्जी नायकांची तर शिवाजी महाराजांची शिल्पसृष्टी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. अहिल्याबाई होळकरांच्या नावांची एक शिल्पसृष्टी व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. सुमित भैया, अत्यंत चांगली मागणी केली तुम्ही. कुठली मागणी केली तुम्ही? नाट्यगृह व्हावं. विटा मोठं का आटपाडी मोठं? विटा मोठं आहे. का झालं नाही नाट्यगृह इथं? आपण ज्याला आटपाडीला नाट्यगृह करायला लागलो, गदी माडगुळकरांच्या नावानं 15 कोटी रुपयाचं आटपाडी नाट्यगृह चालू आहे. एकदा जाऊन बघून या. असं नाट्यगृह कोल्हापुरात सुद्धा नाही. इतकं सुंदर नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. ते नाट्यगृह व्हावं भाऊंचं स्वप्न विट्यात होतं. आम्ही माहिती घ्यायला लागलो, भाऊ जागाच नाही. जागा नसल्यामुळे फक्त नाट्यगृह होऊ शकलं नाही आपल्या शहराला. आणि आज तुम्ही मागणी केली, तुम्हाला माझा शब्द आहे, विधानसभेची निवडणूक झाली की पहिलं काम आपल्या शहरामध्ये नाट्यगृहाचं काम त्या ठिकाणी मी चालू करणार. त्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आता दुसरं कॅसेट आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करणार. कशासाठी? पैसे कमवायला. तुमच्यातला ना आमच्यातला फरक तुम्हाला सांगतो भाऊ. म्हणजे ज्या वेळेला कोविडचा काळ होता त्यावेळेला खानापूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदनं आपल्या PHCचं एक सेंटर उभा केलं होतं. त्या सेंटरमध्ये 350 पेशंट असे होते, 350 पेशंट असे होते की ज्यांना मोफत ट्रीटमेंट दिली, कसलेही पैसे घेतले नाहीत, जेवण मोफत दिलंय, चांगले करून घरी सोडले. मिथूनला गाडी आलाय का? आलाय का? तू पेशंट होतास तिथं, तुला सगळं फ्री मिळालंय, रुजवात घालून दिली पेशंटची. तुम्ही पण काढलं होतं एक कोविड सेंटर, बरोबर आहे का नाही आप्पा? तुम्ही पण कोविड सेंटर काढलं होतं. तुम्हाला तहसीलदारांनी 12 लाखाचा दंड केला, जास्त पैसे घेतलेत म्हणून. हा तुमच्यातला आमच्यातला फरक आहे. तुम्ही ज्यावेळेला आता हे का सांगतात तुम्हाला सांगतो भाऊ, ते का सांगताय त्याला कारण आहे की आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करणार. त्याला कारण आहे. कारण काय आहे की आटपाडीमध्ये एक उपजिल्हा रुग्णालयाचं काम चालू आहे 50 बेडचं, आणि विट्याला 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय आपण मंजूर केले, जिथं पेशंटचे मोफत उपचार होणार आहेत. ते समजून घ्या. आम्ही सांगतो की आम्ही मोफत उपचार करणार आहे, ते सांगतायत आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढणार आहे. कशासाठी? 2 मुलांची व्यवस्था करण्यासाठी. हा तफावत तुमच्यात आणि आमच्यात आहे. एक विजन घेऊन चाललो आहे भाऊ आम्ही. ह्या मतदारसंघामध्ये चांगलं काम झालं पाहिजे, या भूमिकेतनं काम करण्याची जबाबदारी मी घेतो. भाऊ मला खरं बोलायचं नव्हतं ह्या विषयावरती. आमच्यावरती आरोप केले, ते संस्था हे ते परत कारखान्याच्या 5 निवडणुका झाल्या त्या 2004 पासून. एकदा तुम्ही जिंकली, 2004ची निवडणूक कारखाना करून जिंकली तुम्ही. माझं तुम्हाला आव्हान आहे, 4 साली तुम्ही ती निवडणूक जिंकली, तुम्ही त्या कारखान्याला काय मदत केली का? काही सुद्धा मदत केली नाही. तो सभासदांचा राहून प्रयत्न केला का? काही केलं नाही. मी माहिती घेत होतो भाऊ, सगळ्यात कमी कर्ज यशवंत कारखान्याचं होतं, सगळ्यात कमी. 400-500 कोटी कारखाने थकीत असलेले कधी घेतले नाहीत. यशवंत मात्र राजकीय हेतून घेतला गेला, त्याचा लिलाव केला गेला. पण आमच्या वडिलांनी मरस्तोपर्यंत त्याचं उत्तरदायित्व सोडलेलं नाही. आयुष्यभर त्यांच्या मनात ती सल होती की पाणी नसताना मी कारखाना चालवायचा प्रयत्न केला, पण पाणी आल्यानंतर मला दुर्दैवानं ते माझ्याकडं नाही. एकदा चालवून सभासदांना द्यायची त्यांची भावना होती. भाऊ त्यांनी उत्तरदायित्व सोडलेलं नाही. आम्ही दोघं भाऊ आहे, अजून उत्तरदायित्व सोडलेलं नाही मी, आणि सोडणार पण नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. आणि तुम्ही ज्यावेळेला आमच्यावर आरोप करता, आता मला हे काही माहीत नव्हतं बरं का, मला ही चिठ्ठी आल्या. ज्या आजोबांचा वारसा सांगता त्या आजोबांच्या नावाचा बाजार कुठं आहे का? हनुमंतराव पाटील कुक्कुटपालन सहकारी संस्था कुठं आहे का? ग्रामदेवते आपलं श्रीनाथ, त्या ग्रामदेवतेच्या श्रीनाथ यंत्रमाग सहकारी संस्थाचं कुठं आहे का? लोकनेते हनुमंतराव पाटील दूध संघ खाजगी करून टाकला तुम्ही. तुमच्या चुका आपलं झाकून ठेवायचं, दुसऱ्याचं झाकून बघायचं, ही काय पद्धत बरोबर नाही. आणि मंगल कार्यालय काय अवस्था आहे आज भाऊ, तुमच्या पैशाचं मंगल कार्यालय आहे ते. हे मी बोलत नाही,
विट्यातले लोक बोलतात हे समजून घ्या. तुमच्या बाबतीमध्ये आज विट्यातली ही लोकांच्या ह्या प्रतिक्रिया असतील. आणि भाऊ तुम्हाला मुद्दाम सांगतो, ज्या वेळेला आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही कामांची यादी तयार करत होतो, मंत्रालयातनं फोन आला की अर्जंट 10 कोटीची यादी द्या. सवयीप्रमाणे आम्ही बसलो. काही विट्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केला, रस्ता गटर, रस्ता गटर. आणि हे सगळं करत असताना अचानक सांगोल्याच्या शहाजी बापूंची एक यादी पडली. आणि त्या यादीमध्ये असं लिहिलं होतं, प्रत्येक समाजनिहाय एक सभागृह, क्रीडांगण 3 कोटी, वाचनालय 2 कोटी. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी शहाजी बापूंच्या PA फोन केला. हो म्हटलं, आम्ही असेच पैसे दिलेत म्हटलं, आमच्याकडे सगळं बऱ्यापैकी काम झाले. मला प्रश्न पडला, सांगोला मोठं का आपण मोठं? मी COना फोन केला. मी COने विचारलं की तुम्ही जे हे सभागृह धरलेत, कारण आम्ही भाऊ काही सभागृह धरले होते काय देवस्थान आपल्या मोठ्या शहरातल्या, ते जागा नगरपालिकेच्या नाहीत म्हणून ते परत थांबलेत तिथं काम. मी त्यांना विचारलं, ह्या जागा जिथं जिथं ओपन स्पेस पडला आहे भाऊ, त्या सगळ्या जागा नगरपालिकेने ताब्यात घेतलेत आणि तिथं ते डेव्हलपमेंट चालू आहे. आपली काय अवस्था आहे? पैसे दिले की ओपन स्पेस कॅन्सल. घर बांधायला, आता घर बांधायला मला असं वाटत होतं की सामान्य माणसांनाच फक्त पैशात वाटतं. धर्मेश भैया, ही आज नवीनच प्रकार कळला आम्हाला. हे इतकी भयानक अवस्था आहे नगरपालिका असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही की तुम्ही आमच्या कोणावरती तरी टीका करावी. तुम्ही, मला असं वाटतं, माझं तुम्हाला आजही आव्हान आहे की तुम्ही या पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये काय केलं असेल तर ते सांगावं. काय करणार असेल माझी कॉपी तेवढी करू नका. मी जे फेसबुकला टाकलं की नाही लगेच वेगळा कलर करते आणि फेसबुकला टाकते. तुमचं तुम्ही करा की रे. तुम्हाला काय कळतंय की नाही? तुम्हाला काय ह्या मतदारसंघावरती तुम्हाला काय वाटतंय की नाही? मी परवाशी एका भाषणात सांगितलं की मला पर्यटन स्थळ विकसित करायचं स्कोप आहे भाऊ. दरगोबा आहे, आमचा जंगलोबा आहे, सुळकाई मंदिर आहे, आमचं जकाई देवीचं मंदिर आहे, आमचं बानूरगड आहे, आमचं सिद्धनाथाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर आमचा पाची पांडव आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना डेव्हलप करायला. मी प्लॅन केला आहे. मी माझ्या डोक्यातनं म्हणतो, मी फेसबुकला टाकलं हिने भाषणात सांगितलं मी ते असंच करणार, तसंच करणार, तसंच करणार. अरे तू तुझं सांग की, माझं बघून कशाला सांगतोस? पाऱ्याच्या तलावाला 10 कोटी रुपये आणलेत पर्यटनमधून, विट्याच्या तलावाला 4 कोटी आणलेत पर्यटनमधून की ते डेव्हलप व्हावेत, चांगले व्हावेत. ह्या भूमिका आपण त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. जाता जाता भाऊ गंमत सांगतो, राजेवाडीचा तलाव हा कधी पाण्यानं भरत नाही. तो 2.25 TMCचा तलाव आहे. त्या तलावामध्ये GA काटापूर आणि उरमडीचं पाणी जातं. मला काही शेतकऱ्यांचे फोन आले. मी देसाई साहेबांना भेटलो, म्हणून साहेब काहीही करून शेतकऱ्यांच्या अडचणी तुम्ही ह्या GA काटापूर आणि उरमडीचं पाणी सोडा. त्यांनी कडक आदेश दिले, त्यांचं रेकॉर्डिंग आहे माझ्यापाशी. इतके कडक आदेश दिले. त्यांनी सांगितले की पाणी सोडायचं आणि रोज फोन करून सांगायचं कुठं पाणी आले. रोज अधिकारी मला फोन करायचे, भैया इथं पाणी आले, इथं पाणी आले, इतक्या दिवसात इथं येईल, इतक्या दिवसात तिथं येईल. एका ठिकाणी कॅनल फोडावा लागत होता. कॅनल फोडला. 1.25 महिना मी गॅसवरती होतो, कारण आपण मोठं बोललो होतो पाणी आलं पाहिजे. आणि म्हणून नुसतं पोचू दे म्हणलं, माझं काम होते म्हटलं, कारण मी शब्द दिला लोकांना. पाणी पोचलं. पाणी पोचल्यानंतर समाधान झालं. पाणी भरायला सुरुवात झाली. कारण गेले 15 वर्ष झालं नुसतं GA काटापूर आणि उरमडीचं पाणी राजेवाडीत सोडणार आहे याची चर्चा चालू आहे. ते पाणी सोडलं, पाणी थोडं वर आलं, 2 फूट आले, मला समाधान झालं. 4 फूट, 10 फूट, 15 फूट झाल्यानंतर मी बघायला गेलो. अप्रतिम दृश्य होतं. त्यावेळेलाही फेसबुकला टाकायची की भरत नाही आता बंद करणार आहेत. हीच टाकवत होती, भरत नाही आता बंद करणार आहेत. भरला, ओव्हरफ्लो झाला तलाव. ह्याच्यामुळे नाही म्हणलं, पावसानं भरला म्हणलं. आता पाऊस कधी पडला? तिकडं पाऊस नाही म्हणून त्या GA काटापूरचं पाणी सोडले. हे किती फेक सांगावं, किती चुकीच्या पद्धतीने सांगावं. मला असं वाटतं ही भूमिका आता लोक हुशार आहेत. ह्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीला सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे तर माझे तरुण मुलं ह्या ठिकाणी भूमिका बजावणार आहेत. अत्यंत हुशार मुलं आहेत ती. त्यांना सुहास बाबर, वैभव पाटील काही घेणं नाही. पोरं म्हणतात काम दाखवून बोल. काम कोणाचं सर्वश्रेष्ठ आहे, कोण आमच्या संपर्कात आहे, कोण आमच्या अडीअडचणीला आले, कोण कुठल्या अपरात्री फोन केला तर कोण धावून येऊ शकतं. गंमत म्हणून रात्री 2-2 वाजता फोन करतात पोरं. काय नाही उचलतो का बघायला फोन केला आहे. आमची त्यांची पहिली लागते म्हणजे त्यांची कोणाची म्हणजे त्यांची पार्टी बसल्या, त्यांच्या नेत्यानं फोन उचलला नाही म्हणून तुम्ही उचलताय का बघायला फोन केला आहे म्हणलं. आम्ही आपलं उचललं, आम्ही म्हणतो काहीतरी अडचण असेल म्हणून आम्ही उचलतोय फोन. हे असं काम करण्याची भूमिका घेऊन
माझी तुम्हाला विनंती आहे की हे सगळं करत असताना जरी वातावरण चांगलं असलं तरी समोर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, भाऊ म्हटले ते अत्यंत बरोबर आहे की ते शेवटच्या 2 दिवसात खेळ करायचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडं दुसरं कसलंही काम आणि भांडवल राहिलेलं नाही. त्यांच्याकडं फक्त आता आपली मतं किंवा तुम्हाला काहीतरी पैसे देऊन मोडता येते का एवढंच बघायचं आहे. पण माझं तुम्हाला विनंती आहे, स्वाभिमानानं तुम्हाला लोकांना सांगायला पाहिजे की आता तुमची गरज आहे. सुहास बाबरच्या पाठीमागं या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहावा. ह्या मतदारसंघाच्या दृष्टीनं जे जे करणं अपेक्षित आहे ते करण्याचं अभिवचन घेऊन आज सुहास बाबर तुमच्यापुढे येतो आहे. भाऊ, तुमच्या सगळं कुटुंबाचं मी मनापासून शेवटी, कारण मी तुम्हाला परवा सांगितलं भाऊ की अनिल भाऊ असते आणि तुम्ही पाठिंबा दिला असता त्याला महत्त्व नव्हतं भाऊ. आज अनिल भाऊ नाहीत, त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष नाही, त्या पार्टीचा प्रमुख नाही आणि ते कुटुंब अडचणीत आहे म्हणून तुम्ही आमच्या पाठीमागं आलाय. हे आमच्या कुटुंबावरती उपकार आहेत. त्या उपकारात न उतराय होण्यासाठी निश्चितपणे सुहास बाबर तुम्हाला अपेक्षित काम हे 100% करेल. फक्त तुम्हाला एक माझी विनंती आहे, नगरपालिका जर भाऊ घ्यायची असेल आणि तुमच्या विरोधात जे बोलतात का नाही जे तोंडवर बंद करायचं त्याला एक पर्याय आहे. मला 2002चे अशोक भाऊ पाहिजेत. 2002चे अशोक भाऊ ज्या दिवशी होतील ना सुमित भैया, तेव्हा तुम्हाला सुहास बाबूची गरज उठत नाही. लक्षात तुम्ही डोक्यातनं काढा ते. तुम्ही बघितलं नसेल, तुम्ही लहान आहे, आम्ही बघितलं होतं, आम्ही राजकारणात नव्हतो. पेट्रोल पंपापुढं काय घडलं भाऊ मी बघितले 2002 साली. त्यामुळे तुम्ही तशी भूमिका घ्यावी, कारण तुम्ही खूप सज्जनपणे खूप शांतपणे भाऊ राजकारण केले, अगदी तत्वानं राजकारण. अगदी तुम्ही आजसुद्धा काय बोलला नाही, एवढं तुमच्यावरती बोलून सुद्धा तुम्ही शांतपणे घेतलं. याचे संस्कार त्यांनी घ्यावेत अशी माझी विनंती आहे. यापुढं मला बोलायला लावू नका, आता कोणाची सभा घेऊ नका म्हणावं त्यांना. आणि हे मी बोलत नाही, मला माहीत नसते, मला लोक खालनं सांगतात की हे बोला. त्यामुळं असं काही न करता तुम्ही जरा उभा राहा. सारखं काय करताय दाखवा एकदा सगळ्यांना, सारखं कसं करताय. हां, ते 2 तास झालं सांगते, 2 तास झालं सभा तोऱ्या, 2 तास झालं सांगते 2 नंबरचं बटन दाबा, 2 नंबरचं बटन दाबा. आपलं चिन्ह 2 नंबरला आहे, धनुष्यबाण आपलं चिन्ह आहे. आपली जबाबदारी आहे इथून पुढच्या 8-10 दिवसाच्या काळामध्ये लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोचवायचं आहे आणि जास्तीत जास्त मतानं मला विजय करा अशी अपेक्षा विकून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही मुलांचा स्वागत आहे.